नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी नागपंचमी विशेष म्हणून कान्होले बनवून घेतलेले आहे. आमच्या खानदेशचा स्पेशल पारंपरिक असा पदार्थ आहे. गव्हाच्या पिठापासून कान्होले बनवले जातात. नागपंचमीच्या दिवशी अजूनही बऱ्याच ठिकाणी तवा ठेवत नाही आणि त्या दिवशी पोळ्या आपल्याला बनवता येत नाही. म्हणूनच त्याच्यासाठी पर्याय म्हणून हे आमच्याकडे असे कान्होले बनवतात किंवा बट्टी देखील बनवतात. बट्टीची रेसिपी आधी चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघा. आज म्हणूनच नागपंचमीनिमित्त मी वेगळी रेसिपी ती कानोले बनवून घेणार आहे. कानोले बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. त्याच्यात थोडंसं चवीसाठी अगदी चिमूटभर असं मीठ टाकलं आणि आपण नेहमी आपल्या पोळ्यांची कणिक मळतो तशीच कणिक थोडं थोडं पाणी टाकून मळायची. कारण हा कणकेचा गोळा आपल्याला थोडासा कडकच ठेवायचा आहे. जास्त आलस कणिक मळली तर आपल्याला कानोले लाटताना अजिबात जमणार नाही, थोडंसं चिपकतील. म्हणून आपल्याला ही कणिक अशी भिजून घ्यायची आहे. आता लगेचच कानोले बनवायचे आहेत म्हणून अजून थोडंसं पाणी टाकलं आणि कणिक थोडीशी मऊ करून घेतली. आता कानोले लाटायच्या आधी कानोले आपल्याला कढईमध्ये पाणी टाकून चाळणीवर ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी आधी पाणी गरम करायला ठेवलं, म्हणजे तोपर्यंत पाण्याला चांगली उकळी येईल. आता कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आणि आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कानोले लाटायचे आहेत. फक्त पीठ न लावता लाटायचे आहेत. सुरुवातीला अशीच थोडीशी पोळी मोठी करायची आणि मग आपण त्याला तूप किंवा तेल लावायचं. आता हे कानोले मी आज खीरसोबत खाणार आहे म्हणून तूप लावून करणार आहे. जर आपल्याला वरणसोबत देखील आपण हे कानोले खाऊ शकतो तेव्हा तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. आता ही पोळी तूप लावल्यावर जास्तीत जास्त बारीक लाटायचा प्रयत्न करायचा. जेवढी पोळी बारीक लाटली तेवढे आपले कानोले अगदी मऊ राहतील आणि खायला देखील अगदी चविष्ट लागतात. आता मी इथे पूर्ण पोळी अशी एकसारखी लाटून घेतलेली आहे. अगदी छोटासा गोळा मी घेतलेला होता, त्याची एकदम बारीक अशी पोळी लाटलेली आहे. तुम्ही बघू शकता पातळ आणि अगदी पारदर्शक अशी पोळी झालेली आहे. आता ह्या पोळीचा आपण कानोला तयार करून घेऊ. ही पोळी आता अशी पाटावर ठेवायची आणि तिच्यावर असं 1 चमचा तूप टाकायचं. संपूर्ण पोळीवर तूप असं पसरून घ्यायचं आणि अशी अर्धी बाजू व्यवस्थित दुमडायची. बघू शकता व्हिडिओत बघितल्याप्रमाणे असा आधी अर्धा कोन करायचा, नंतर परत अजून असा कोन करायचा. असा त्रिकोण म्हणजे आपण जसं समोसा करतो अगदी त्याचप्रमाणे असा त्रिकोण करायचा. यालाच आम्ही कानोले असे म्हणतो. सारख्याच पद्धतीने संपूर्ण कानोले मी इथे लाटून घेते. आधी संपूर्ण कानोले तयार करून घ्यायचे आणि आपल्याला इडली पात्र किंवा स्टीमरमध्ये हे कानोले वाफवायचे असतील तर तुम्ही जास्त जरी तयार करून एकदाच वाफवले तरी चालेल. आणि चाळणीत वाफवायचे मला, म्हणून मी 3 ते 4 कानोले तयार करून लगेचच चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. चाळणीला सुरुवातीला आधी तूप लावायचं. आपल्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर जरी हे कानोले वाफवले तरी चालेल, म्हणजे तूप लावायची गरज पडणार नाही. मी माझ्या लहानपणापासून आईची ही रेसिपी बघितलेली आहे. आई अशाच पद्धतीने चाळणीवर असे कानोले करायची गरम गरम आणि आम्हाला खायला द्यायची. कारण असे हे पदार्थ आमच्या लहानपणी आम्हाला बऱ्याच वेळा खायला मिळायचे. आता खरं तर असे पदार्थ विस्मरणात गेलेले आहेत, पण नागपंचमीनिमित्त अशा काही सणांनिमित्त आपण हे पदार्थ नक्की बनवून बघायचे. आता इकडे माझे कानोले तयार झाले, तोपर्यंत पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे. मोकळ्या पाण्यात आपल्याला हे कानोले वाफवायचे आहेत आणि चाळणीमध्ये खाली पाणी जायला नको म्हणून मी सुरुवातीला कढईमध्ये स्टँड टाकलं आणि नंतर ही अशी चाळणी ठेवली. चाळणीमध्ये एका वेळेस मावतील तेवढे 3 ते 4 ठेवायचे. आजूबाजूला थोडीशी वाफ जाण्यासाठी जागा ठेवायची. चाळणीवर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट हे कानोले वाफवून घ्यायचे. कानोल्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला गव्हाची खीर बनवायची आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी गहू घेतले आणि 10 मिनिट पाण्यात टाकून ठेवले. लगेचच त्यांना चाळणीत काढून घेतले आणि अशा पद्धतीने मिक्सरमध्ये थोडंसं भरडा करून घेतला. आता हे गहू थोडा वेळ फॅनखाली असे सुकवून घ्यायचे आणि परातीतच अशा पद्धतीने कोंडा काढून घ्यायचा. असा कोंडा निघतो. लगेच चाळणीमध्ये चाळून घ्यायचा, म्हणजे खालची जी चूर असते ती आपल्याला वापरायची आहे. तुम्हाला जर का वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड देखील अशी कणी मिळते ती वापरू शकता. मी इथे 1 वाटी गव्हाची कणीसाठी 2 उट्या पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ आणि ओल्या खोबऱ्याचे काप. लगेच कुकरला 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मस्त अशी खीर आपली शिजते. लगेच तिच्यात 1 वाटी गूळ वापरणार आहे.
गूळ चांगला मिक्स झाल्यावर 2 ते 3 मिनिट अशी उकळ काढून घ्यायची. चवीसाठी जायफळ विलायची पावडर टाकायची आणि जास्त प्रमाणात जर केली तर 2 ते 3 दिवस टिकण्यासाठी दूध हे आधी न टाकता ऐन वेळेस खाताना टाकायचं, म्हणजे खीर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होणार नाही. अशा पद्धतीने आधी खीर तयार करून घ्यायची आणि कान्होले तयार करून असे 2 ते 3 बॅचमध्ये सारख्याच पद्धतीने वाफवून घ्यायचे. 5 मिनिटात कान्होले वाफून तयार होतात. गरम गरम ताटात काढायचे आणि बघू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत असे कान्होले तयार झालेले आहेत. अगदी बारीक असे कान्होले लाटल्यामुळे लेयर देखील खूपच छान आलेले आहे आणि असे कान्होले बराच वेळ मऊ देखील राहतात. नागपंचमीशिवाय देखील आपण कधीही असे कान्होले बनवू शकतो. फक्त कणिक मळताना थोडीशी साखर किंवा गूळ टाकायचा, म्हणजे तूप टाकून देखील आपण त्यांना खाऊ शकतो. खीर बनवली नाही तरी 10 मिनिटात नुसतेच कान्होले खायचे असले तर गरमागरम खायसाठी अगदी चांगले असतात. अशा पद्धतीने इथे माझी खीर आणि कान्होले तयार झालेले आहेत. या नागपंचमीला असे खीर कान्होले तुम्ही देखील नक्की बनवा आणि लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.